नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाची लढाई एका बाजूला आपण लढत असताना दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिस नावाच्या नव्या रोगानं आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्रास सगळ्यात मोठा हा भीतीचा आहे. जितकी भीती आत्ताच्या घडीला कोरोनामुळे निर्माण झाली आहे त्या भीतीत वाढ करण्याचंच काम म्युकरमायकोसिसमुळे झालंय. बुरशीजन्य या आजाराच्या मुळे अनेकांचे डोळे जाणे आणि अव्यंग होणे अशा प्रकारच्या त्रासाला रोगही सामोरा जातोय. परिणाम स्वरूप आत्ताच्या घडीला कोरोनाच्या उपचाराच्या दरम्यानच सुरू असलेल्या अनेक पद्धतींमधूनच हा रोग पसरतोय अशी एक शक्यता व्यक्त होत असतानाच ज्यांना कोरोना झालेला नाही ती माणसं सुद्धा म्युकरमायकोसिसचे बळी ठरतायत का, हाही नवा संशोधनाचा विषय. राज्य सरकारच्या समोर सध्याच्या काळात कोरोनाशी लढाई ही प्राथमिकता असतानाच दुसऱ्या बाजूला या नव्या रोगाच्या मुळे आणखीनच नवं आव्हान उभं ठाकताना दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी नाशिक परिसरात या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आणि तिथून त्याचा मागोवा घेत जात असता हा रोग छुप्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचं दिसून आलंय. आत्ताच्या घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जो विदर्भ अधिक होरपळून निघाला त्या विदर्भात आता म्युकरमायकोसिसचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलेलं आहे. म्युकरमायकोसिस कशामुळे होतो, त्यापासून कसं वाचायचं, आपल्या दैनंदिन आहारामध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय करायचं, म्युकरमायकोसिस हा माणसाच्या दैनंदिन व्यवहाराच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींमुळे अर्थात कुठल्या बाह्य शक्तींमुळे जर होत असेल, बाह्य कारणांमुळे होत असेल तर ती कारणं कशी ओळखायची, अशा विविध प्रकारच्या चर्चेची, प्रबोधनाची, जनजागृतीची गरज आहे. आज लक्षवेधीमध्ये आपण त्याच विषयाची चर्चा करणार आहोत आणि त्याच निमित्तानं आम्ही निवडलेला विषय आहे म्युकरमायकोसिस पासून कसं वाचाल. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बोंडवे आहेत. ही सर्व मंडळी डॉक्टर आहेत आणि आजच्या चर्चेत ते डॉक्टर म्हणूनच सहभागी होणार आहेत. या चर्चेमध्ये आपण विरोधक अशा स्वरूपात कोणालाही यासाठीच सहभागी केलेलं नाही, कारण ही चर्चा सरकार आणि विरोधक अशी नाहीये. जनतेला दिलासा देण्याचा आपला प्राथमिक कर्तव्याचा भाग लक्षात घेऊन आपण या चर्चेमध्ये सरकारी प्रतिनिधींनाही सामावून घेतलेलं आहे, जेणेकरून आत्ता समाजात जनतेत काय घडतंय त्याचं मतप्रदर्शन हे आरोग्य विश्लेषकांकडून व्हावं. त्यांना सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे हे या चर्चेत सरकारच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचावं आणि सरकारकडूनही या संदर्भात आपल्या अडीअडचणी समोर याव्यात, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. या निमित्तानं आपल्या सोबत पॅनलवर असलेल्या सर्व डॉक्टर मंडळींचं मी स्वागत करतो. माझा पहिला थेट प्रश्न डॉक्टर अविनाश बोंडवेजी यांना आहे. अविनाशजी, आपण IMHचे माजी अध्यक्ष राहिलेले आहात. आत्ताच्या घडीला राज्यभरामधल्या डॉक्टरांच्याकडून म्युकरमायकोसिसच्या संदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे, एक साधारण अंदाज बांधला तर महाराष्ट्रामध्ये हजाराच्या जवळपास या रोगाचे रुग्ण अधिकृतरित्या सापडलेले आहेत का, आणि ही संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी असली तरी धोका केवढा मोठा आहे? साधारणतः आतापर्यंत जी आकडेवारी आलेली आहे त्याप्रमाणे सुमारे 2000 पर्यंत म्युकरमायकोसिसचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत अशी माहिती आहे. यामध्ये एक फक्त गोष्ट अशी की त्याच्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई अशा ठिकाणी हे सापडलेत, नाशिकमध्ये सापडलेत, नागपूरला सापडलेत, चंद्रपूरला सापडलेत. यामध्ये फक्त असं आहे की म्युकरमायकोसिसची जी निदान होतं
किंवा त्याचा जो उपचार होतो हा जिल्हा रुग्णालयात किंवा थोड्या मोठ्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जरी आज ते 30 ते 35 रुग्ण आलेत अशी माहिती असली तरी ते पुण्याच्या बाहेरून किंवा ग्रामीण भागातून किंवा इतरत्रही आलेले असतात. अशा पद्धतीने एकत्रित हे साधारणतः 2000 असावेत. यामध्ये एकच फक्त गोष्ट अशी आहे की आपल्याकडं डॉक्टरांना एक नोटिफायबल डिसीज म्हणजे एखादा आजार आला तर त्याची आपण सरकारी दप्तरी आपल्याला कळवावं लागतं की असं असं आहे. त्यामध्ये अनेक आजार आहेत, साथीचे आजार असतात किंवा ट्युबरक्युलोसिस सारखाही आजार असतो. त्यामध्ये अजूनही हा आजार तसा नवीन असल्यामुळे आणि नुकताच हा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्याची तशी एक्झॅक्ट नोंद होत नाही. पण साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व भागामधून याचे रुग्णांची नोंद होतीये हे स्पष्ट होत आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं अधोरेखित केला तो असा की रुग्ण राज्याच्या सर्व भागांमध्ये आहेत, त्याचं निदान मात्र शहरी भागामध्येच होऊ शकतंय. आपल्या सोबत डॉक्टर अविनाश बाणायत आहेत. अविनाशजी, आपण बालरोग तज्ञ म्हणून नागपूर परिसरामध्ये परिचित आहात. लहान मुलांच्या बाबतीत म्युकरमायकोसिस किती घातक ठरू शकतो? म्युकरमायकोसिस हा फार कमी प्रमाणात लहान मुलांमध्ये दिसलेला आहे. कारण बेसिक आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की म्युकरमायकोसिस हा नवीन रोग नाही, तो एक्झिस्टिंग होता. म्युकरमायकोसिसचे छोटी छोटी अंडी असतात ज्यांना स्पोर्स म्हणतात, ती वातावरणात पसरलेली असतात. आपण ज्याला मोल्ड म्हणतो, फंगस म्हणतो, बुरशी म्हणतो, तोच हा प्रकार आहे. आणि ब्लॅक मोल्ड किंवा ब्लॅक बुरशी ही जर आहे तर ती म्युकरमायकोसिस. एवढाच फक्त फरक आहे की म्युकरमायकोसिसची ग्रोथ ही खूप स्पीडनी आणि खूप घातक ठरते. नॉर्मली जिथे कुठे जखम झालेली असते तिथे हे स्पोर जर चिकटले तर त्याची ग्रोथ फार जास्त व्हायला लागते. आणि ग्रोथ त्या लोकांमध्ये जास्त होते ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग्ज दिले गेले आहेत. जसं कॅन्सरचा पेशंट आहे त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग दिलेले आहे. ज्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट किंवा अशा पद्धतीची काही सर्जरी झालेली आहे की ज्यांना परत इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग दिले गेले आहे किंवा स्टिरॉइड जास्त घेणाऱ्यांमध्ये म्युकरमायकोसिस दिसतो आहे. आता स्टिरॉइड काही लहान मुलांच्या याच्यामध्ये द्यावं लागतं, जसं नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा बरेचसे असे डिसीजेस आहेत की आम्हाला स्टिरॉइडवर डिपेंडंट राहावं लागतं. असे बरेच स्टिरॉइड डिपेंडंट ड्रग्ज आहेत. पण लहान मुलांपेक्षा जास्त सध्याच्या घडीला नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये आम्हाला जे कोरोनाचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस जास्त दिसते. आणि असं आमचं ऑब्झर्वेशन आहे की एक तर ते कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे डायबिटिक असावे, सिव्हिअर डायबिटिक्स अनकंट्रोल्ड असावा, किंवा एक गोष्ट आता आम्ही स्टडी करतो आहे की ज्याच्यामधनं ऑक्सिजन दिला जातो ते जे ह्युमिडिफायर असतं, एका पाण्यातनं ते ऑक्सिजन ह्युमिडिफाय म्हणजे थोडासा ओलसरपणा राहायला पाहिजे, सो दॅट लंग्स मध्ये जर कोरडा ऑक्सिजन गेला तर लंग्स ड्राय अप होऊन जातील. त्याला ह्युमिडिफाय करावं लागतं. आणि हे ह्युमिडिफाय करत असताना जे पाणी आतमध्ये त्या ह्युमिडिफायर मध्ये आहे ते बदलल्याने गेलं, ट्युबिंग बदलल्याने गेले, तर जसं एसीच्या डक्ट मध्ये ज्यामध्ये वेटनेस राहतो किंवा जिथे जिथे ओलसरपणा आहे तिथे म्युकरमायकोसिसची ग्रोथ होते. म्युकरमायकोसिस नवीन नाही आणि त्याचा फक्त निदान जे आहे हे आता जास्त याच्याकरता व्हायला लागलं की खूप सारे पेशंट, सिरियस पेशंट एका ठिकाणी यायला लागले आणि चुकून असं होऊन जातं की त्यांना झालेली जखम मग ती नेझल नॉस्ट्रिल मध्ये टाकलेल्या ज्या ट्यूब्स आहेत त्याच्यामुळे असो किंवा सतत ऑक्सिजन दिल्यामुळे, सतत स्टिरॉइड दिल्यामुळे इम्युनिटी कमी झाली आणि म्हणून फंगल ग्रोथ जास्त झाली. म्युकरमायकोसिस साधारणतः नाकापासून सुरुवात होतं किंवा तोंडाच्या आतमध्ये जे पॅलेट असतं त्यामध्ये, आणि मग आपले जे सायनसेस आहेत ते किंवा इयर आपलं आईज मध्ये एक फ्लफी हे होऊन जातं, फ्लशिंग होतं, आणि नाकाच्या आणि ब्रेनच्या मध्ये जो एक क्रिब्रिफॉर्म हे आहे, प्लेट आहे, त्याला परफोरेट करून म्युकरमायकोसिस हे ब्रेन मध्ये देखील जातं. आणि त्याची ग्रोथ खूप फास्ट असल्यामुळे आपल्याला हा रोग 20 ते 50% घातक ठरतो, मृत्यू ओढवू शकतो. अगदी डॉक्टर, आपण अत्यंत सविस्तर ही माहिती दिलीत. दरम्यान एक छोटीशी विनंती आहे की सर्वच मान्यवरांपैकी कोणा ना कोणाचा तरी कदाचित
स्पीकर सुरू आहे, त्यामुळे मी जे बोलतोय ते परत एकदा प्रेक्षकांना ऐकायला जाते. कृपया त्याची फक्त छोटीशी काळजी घ्यावी. आता डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी दिलेल्या माहितीच्या नुसार जखमेच्या माध्यमातून म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतोय. मधुमेही, ट्रान्सप्लांट झालेल्या व्यक्ती, स्टेरॉइड्सचं नियमित सेवन करणारी मंडळी आणि कोरोना बाधित हे याचे प्राथमिक शिकार ठरू शकता आहेत. आणखीन एक महत्वाचा विषय या निमित्तानं डॉक्टर बाणाईत यांनी मांडला. मी या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती याच्यासाठी करतोय कारण प्रेक्षकांना त्या गोष्टी लक्षात याव्यात आणि काळजीच्या दृष्टीनं त्यांच्यात सतर्कता असावी. सातत्यानं ऑक्सिजन घेणारे लोक, ऑक्सिजनच्या मुळे शरीरात नळी गेल्यानंतर अवयवाला झालेल्या जखमा, वैद्यकीय ऑक्सिजनच्या नियमित आणि सहज वहनाच्या साठी नळ्यांमध्ये तयार केलेली आर्द्रता, या सगळ्या गोष्टी या म्युकरमायकोसिसच्या जंतूंच्या जन्मासाठी आणि वाढीसाठी पोषक ठरतायत. आतापर्यंत म्युकरमायकोसिस हा विषय नवीन नव्हता. वैद्यकीय क्षेत्रासाठी काळी बुरशीच्या नावाने तो परिचित होता. आता त्याचा जो नवा फॉर्म समोर आलाय तो जास्त घातक आहे, आव्हानात्मक आहे. आता पुढचा प्रश्न हा डॉक्टर दीपक सावंत यांना आहे. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं या रोगाची विशेषणं दिली गेली, या रोगाच्या संदर्भातले आतापर्यंतचे कारण आणि त्या अनुषंगाने त्याच्या बाबी समोर आणल्या गेल्या, ते पाहता कोविड सेंटरमध्ये कोणत्या प्रकारच्या काळजीची तातडीनं गरज आहे? हॅलो, माझा आवाज येतोय? अगदी डॉक्टर सावंत साहेब, आता आपला आवाज येतोय, नीट येतोय, बोला. ओके. कोविड सेंटरमध्ये काय गरज आहे असा आपण मला प्रश्न विचारला. सर्वात प्रथम म्हणजे हा बुरशीजन्य आजार असल्यामुळे स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. कोविड सेंटरमधली स्वच्छता ही 100% झाली पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं एक बाणाईत साहेबांनी सांगितलं, त्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की हॉस्पिटल इन्फेक्शन मध्ये देखील आपण ज्यावेळी पाहतो की एखादा पेशंट दीर्घकाळ राहिला हॉस्पिटलमध्ये तर त्याला हॉस्पिटल इन्फेक्शन होते आणि ह्या हॉस्पिटल इन्फेक्शन मध्ये देखील फंगल इन्फेक्शन एक पार्ट आहे असं मी मानतो. मला वाटते माझे सर्व सहकारी मित्र जे आहेत ते याला ऍग्री होतील. तर जो काही एसी मधून जो काही आपल्याला झोत येत असतो किंवा वातावरण जे असते त्यामुळे ह्या प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे तो एक कारणाचा भाग आहे. दुसरं महत्वाचं आहे की ह्या कोविड सेंटरमध्ये मी जे काही बघितलंय, कोविड सेंटरमध्ये झाडू मारला जातो, व्हॅक्युम क्लिनरने साफ केलं जात नाही. शहरामध्ये हे शक्य आहे, ग्रामीण भागात कदाचित शक्य नसेल, याला मी ऍग्री करतो. पण ज्यावेळी झाडू मारला जातो त्यावेळी सगळे डस्ट पार्टिकल्स हे उडत असतात आणि ह्या आयसीयू सारख्या भागामध्ये किंवा बाकीच्या जिथे पेशंट राहतात त्या भागामध्ये हे डस्ट पार्टिकल उडत असतात. त्यामुळे देखील आणखीन वातावरणातली जी काही इन्फेक्शन असते ते वाढण्याचा संभव असतो आणि त्यामध्ये एक बुरशीजन्य पदार्थापासून जे म्युकरमायकोसिस सारखा आजार देखील त्याला एक कारणीभूत होऊ शकतो. आणि जसं आता बाणाईत साहेबांनी सांगितलं की हा आजार तेवढा घातक नाही, पण हा आजार नुसता महाराष्ट्रात नाहीये. हा आजार गुजरातमध्ये देखील आहे, बँगलोरमध्ये देखील आहे, देशातल्या सर्व, दिल्लीमध्ये देखील आहे, देशातल्या सर्व भागामध्ये हा आजार आहे. त्यामुळे याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक पेशंट रुग्णांनी आपली स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग डायबेटिक पेशंट असेल, साधा पेशंट असेल, त्याला डायबेटिक कोमॉर्बिडिटी नसली तरी त्यांनी स्वतः ज्यावेळी ऍडमिट असतो कोविड सेंटरमध्ये त्यावेळी त्यांची मुखाची स्वच्छता, नाकाची स्वच्छता, हाताची स्वच्छता, कारण नखामधून देखील अशा प्रकारचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे नखांची देखील स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी. आपण कोविड सेंटर मधल्या स्वच्छतेवर भर दिलात. डॉक्टर नरेंद्र काळे, या निमित्तानं आपल्याला तमाम कोविड सेंटर्ससाठी काही दिशानिर्देश देता येतील का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा डॉक्टर दीपक सावंतांनी उपस्थित केला तो व्यक्तिगत स्वच्छतेचा. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे आणि ती वारंवार करत राहणं गरजेचं आहे. डॉक्टर काळे. मी या सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या माहिती बरोबर काही माहिती आणखीन देऊ इच्छितो. पहिल्यांदा एक तर म्युकरमायकोसिस हा ओरल कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी याच्या संदर्भातील रोग आहे. मी स्वतः डेंटिस्ट आहे. पहिल्या लाटेनंतर देखील मी हे 2 पेशंट पाहिले होते. औरंगाबादमध्ये डॉक्टर विजय देशमुख या ओरल सर्जन्सनी मला दाखवले होते.
2 महिन्यापूर्वी आमच्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट त्याचा डायग्नोस झाला होता. म्हणजे फक्त मुंबई पुण्यातच नाही, मी ज्या तालुका प्लेसला राहतो तिथेही पेशंट्स आहेत. दुसरी सांगण्याची डॉक्टर गोष्ट काळे, म्हणजे डॉक्टर की काळे एकच मिनिट. याच्यामध्ये डॉक्टर काळे माफ करा, मी यासाठीच आपल्याला थांबवतोय कारण आपला पूर्ण एको येतोय ऐकायला. आपण जे बोलताय ते पुन्हा पुन्हा फिरून वाक्य 2दा-3दा ऐकायला जात आहे. त्यात काही सुधारणा आपण जर करू शकलात तर खूप बरं होईल. आणि त्याच दरम्यान आपण हे सांगत होतात की कशा पद्धतीनं कोविड सेंटरच्या सुरक्षिततेबाबत, स्वच्छतेबाबत आपण काय करू शकणार आहात आणि व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबत. मला वाटतं डॉक्टर काळे आपली अडचण आता दूर झाली असेल तांत्रिकदृष्ट्या, आपण बोलायला सुरुवात करावी. हा, ऐकू येत आता व्यवस्थित? अजूनही डॉक्टर काळे तो प्रश्न मिटलेला नाहीये. मी एकदा परत आपल्याला संपर्क प्रस्थापित करतो. दरम्यान या मुद्द्यावर डॉक्टर बाणाईत यांना बोलायचं आहे. एकदा त्यांच्याशी बोलून मी परत डॉक्टर काळे आपल्यापर्यंत येतोच आहे. डॉक्टर सावंत, मी बरीच इन्फॉर्मेशन दिली. कोविड सेंटर मध्ये एक गोष्ट अनेक लक्षात आली. मॅट्रेसेस, गाद्या, अंथरुण हे ओलसरपणा त्या पेशंटचा राहतो आणि त्याच्यावर देखील मोल्ड फंगस वाढती आहे. त्यामुळे एक खूप महत्वाचा पॉइंट आहे की एक पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची मॅट्रेस ही उन्हामध्ये 1 दिवस 2 दिवस भरपूर उन्हामध्ये वाळत ठेवावी आणि त्याला डिसइन्फेक्ट करावं. कारण मॅट्रेसेस वरची फंगस ही देखील म्युकरमायकोसिस करता ठरते. दीज आर द प्रॅक्टिकल आस्पेक्ट जे अजूनपर्यंत टेक्स्टबुक मध्ये मेन्शन झालेले नाही. परंतु जसं मी सांगितलं की नेझल ट्यूबिंग आणि बेडशीट्स, पिलो कव्हर्स, पिलोज ह्या देखील उन्हात ठेवून त्याच्यावरच्या मोल्ड्सला डिस्ट्रॉय करण्याचा किंवा डिसइन्फेक्ट करण्याचा प्रयत्न करावा. अगदी. डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी एक अत्यंत प्रॅक्टिकल स्वरूपाचं, व्यवहार्य अशा स्वरूपाचा उपाय आपल्याला सुचवलेला आहे. त्याचा पुन्हा एकदा मी तो अधोरेखित करतो. तो असा आहे की कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या बिछाण्याला 1 पूर्ण दिवस कडक उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच यापूर्वी अशा प्रकारच्या उन्हामध्ये गाद्या, अंथरुणं वाळवण्याचा, पांघरुणं वाळवण्याचा अनुभव असू शकतो. कोविड केंद्रामध्ये जिथे बहुतेक वेळ एसी सातत्यानं कार्यरत असतो तिथे सुद्धा या प्रकारचा उपाय अंमलात आणावा असा सल्ला डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी दिलाय. डॉक्टर काळे, मगाशी आपलं बोलणं काही तांत्रिक कारणांमुळे राहिलं. आपण आपल्या मुद्द्यावर यावं. मला एक ऑब्झर्वेशन आपल्याला सांगायचंय की फक्त हॉस्पिटलमध्येच पेशंट नाही, जे होम आयसोलेशन मध्ये पेशंट होते, ज्यांनी स्टिरॉइड पण घेतलेला नाहीये, असे देखील पेशंट म्युकरमायकोसिसचे आढळलेले आहेत. माझे एक ओरल सर्जन मित्र आहेत, त्यांनी 48 सर्जरी केल्या, त्यातले 20 पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये होते. म्हणजे त्यांनी ऑक्सिजन पण घेतलेला नव्हता किंवा स्टिरॉइड पण घेतलेले नव्हते. त्यामुळे याच्यावर आणखीन त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. आणि मी तशी विनंती केलेली आहे की टास्क फोर्सनी याबाबत आणखीन माहिती डॉक्टरांना पण द्यावी आणि हा प्रिव्हेंट करण्यासाठी देखील रुग्णांना देखील ही अधिक माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही दिसतंय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस यामध्ये दिसत आहेत. अगदी अगदी. डॉक्टर नरेंद्र काळे यांनी सांगितले की टास्क फोर्सनं या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. डॉक्टर नरेंद्र काळे आणि दीपक सावंत हे तांत्रिकदृष्ट्या एकाच वेब लिंकवर असल्यामुळे कदाचित काही ऑडिओचे प्रॉब्लेम येत आहेत. आपण ते सुधारून घेऊ. दरम्यान अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क करूयात. अविनाशजी, आतापर्यंत उपायांच्या दृष्टीनं आपण वाटचाल करत होतो चर्चेची. यामध्ये एक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो, तो असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या मनात कोरोनाच्या जोडीला आता या म्युकरमायकोसिसची पण भीती ही जोडली जायला लागलेली आहे. हा भीतीचा फॅक्टर, भीती नामक विषाणू हा काढून कसा टाकता येईल? यामध्ये साहजिकच आपण आज हा जो विषय घेतलाय त्याबद्दल खरोखरच एक महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये जनजागृती होणं हे खूप सर्वात आवश्यक आहे. आणि भीती काढण्यासाठी आपल्याला त्या आजाराला वेळीच रोखता येतं याबद्दल आपल्याला लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायला पाहिजे. यामध्ये मी एक असं सुचवू शकेन, आता जर सांगितलं की कोविड रुग्णालयामधून डिस्चार्ज होऊन घरी गेलेल्या लोकांमध्ये हा सापडतोय. त्याच्यामुळं हेच निश्चित आहे की हे फक्त कोविड रुग्णालयातच होतं असं नव्हे, तर हा इन्फेक्शनचा स्रोत हा घरी सुद्धा असू शकतो. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण निश्चित करू शकतो की मी अनेकदा पाहतो की कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला पेशंट तिथून बरा होऊन ज्यावेळेला घरी येतो
त्यावेळेला त्याला जी स्टिरॉइड्स दिलेली असतात ती टेपर ऑफ म्हणजे कमी कमी करत बंद करायची सर्व ठिकाणी त्याच्याप्रमाणे सूचना दिलेल्या असतात. परंतु 50% जास्त पेशंट रुग्णालयातून घरी आले की सर्व औषधं बंद करतात किंवा सूचनांचं पालन करत नाही. त्याप्रमाणे ते त्यांनी केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, प्रत्येक कोविड रुग्णालयामध्ये साधारणतः 7 दिवसानंतर पेशंटला परत फॉलोअपला बोलवलं जातं. तर या पद्धतीने फॉलोअपलाही अनेक पेशंट जात नाहीत. 80% जास्ती पेशंट फॉलोअपला जातच नाही. आणि यामध्ये आपल्याला एक असं करता येईल की हॅलो अगदी डॉक्टर आपण सलग बोलत राहा, आपलं म्हणणं अतिशय नीट पोहोचतंय आमच्यापर्यंत. तर यामध्ये सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज अतिशय नीट जातोय, आपण बोलत राहावं. यामध्ये ज्या वेळेला रुग्ण परत येतात, आपण आता हे कोविड रुग्णालयाची जी सर्व ट्रीटमेंट किंवा उपचार केला जातो हा फिजिशियन्स, पल्मोनॉलॉजिस्ट किंवा आयसीयू स्पेशालिस्ट यांच्यातर्फे केला जातो. तर हे फॉलोअपच्या वेळेला मला असं एक सुचवावंसं वाटतं की ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा फेशिओमॅक्झिलरी सर्जन यांचाही एक फॉलोअप असावा. या पद्धतीने पोस्ट कोविड OPD या पद्धतीने चालायला हवी. त्यामध्ये बरे होऊन गेलेल्या पेशंटला पुन्हा तिथं ज्यावेळेला यावं लागतं ते खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेला महाराष्ट्र सरकारने या पद्धतीची पोस्ट कोविडची योजना आखली होती, परंतु ती प्रत्यक्षात आली नाही. परंतु आता त्याची नितांत गरज आहे, कारण केवळ म्युकरमायकोसिस नव्हे, इतरही काही आजार आहेत की जसं लंग फायब्रोसिस आहे किंवा इतर काहींना मूत्रपिंडाचे विकार होतात, काहींना शुगर त्यांची खूप वाढते, काहींना हृदयाचे त्रास होतात. आपण ऐकतच असाल की ते रक्तामध्ये गाठी होतात नंतर. बरोबर. या सगळ्या गोष्टी या पोस्ट कोविड सिंड्रोम या नावाने ओळखल्या जातात. त्याच्यामुळं रुग्णालयामधून बरा होऊन झालेला पेशंट हा परत फॉलोअपला बोलवून या पद्धतीची एक OPD ठिकठिकाणी व्हायला पाहिजे की जिथं हृदयविकार तज्ञ, फेशिओमॅक्झिलरी सर्जन, ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट हे किमान एकदा तरी पाहतील आणि त्याच्यामध्ये संशय वाटला तर त्या व्यक्तींना वेळीच उपाय केला जाईल. अगदी आणि अगदी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी प्रकर्षाने एक गोष्ट समोर आणली, ती पोस्ट कोविडच्या संदर्भातली, अर्थात कोविडोत्तर आपलं वागणं कसं असावं याच्या संदर्भात आहे. त्यांनी प्रामुख्यानं हे लक्षात आणून दिलेलं आहे की कोविडची ट्रीटमेंट, उपचार पद्धती घेतल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा घरी पाठवलं जाईल त्यावेळेला घरी गेल्याच्या नंतर बेशिस्तपणे वागू नका. अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी हे सांगितलेलं आहे. डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं औषधं घेण्याचे सल्ले दिले आहेत आणि जीवन पद्धती ठेवण्याचे, दिनचर्या ठेवण्याचे सल्ले दिलेले आहेत ते पाळा, हे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. दुसरं, त्यांनी असंही सांगितलेलं आहे की नियमित चाचणी कोविडच्या उपचाराच्या नंतर सुद्धा गरजेची आहे. त्याबाबतही दुर्लक्ष करू नका. डॉक्टर दीपक सावंत यांचा एक याच प्रश्नाच्या संदर्भात मतप्रदर्शन करायचा मानस दिसतोय. एकदा त्यांना संधी देतो. डॉक्टर सावंत बोला. डॉक्टर भोंडवे साहेबांनी सांगितलं ते खूप बरोबर सांगितलं, म्हणजे त्याच्याबद्दल काही संशयच नाहीये. पण मी एक ऍड करू इच्छितो की कदाचित एलिमेंटरी कॅनाल म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम इथे पण बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसाच ब्रेन मध्ये देखील होऊ शकतो. तर पोस्ट कोविड मध्ये न्यूरोलॉजिस्ट चा समावेश आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा समावेश होणं गरजेचं आहे पोस्ट कोविड याच्यामध्ये. आता ते शक्य नाहीये ग्रामीण पातळीवरती, पण तरी देखील हे सिम्पटम्स देखील विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक SOP बनवणं, स्टँडर्ड प्रोटोकॉल सिस्टीम बनवणं, SOP बनवणं हे अत्यंत आवश्यक आहे की पोस्ट कोविड समस्या ज्या आहेत त्यामध्ये काय काय करावं याची एक नियमावली करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतंय. आणि मला डॉक्टर सावंत, आपल्या लेखी त्या SOPत काय असलं पाहिजे? 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपल्याला पटकन 5 मुद्दे मांडता येतील का? हो, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट पासून तर डॉक्टर भोंडवेंनी सांगितलेले सर्व स्पेशालिटी म्हणजे मॅक्झिलोफेशियल असेल, स्पेशालिस्ट असेल किंवा मग तुमचा लंग स्पेशालिस्ट, पल्मोनॉलॉजिस्ट असेल, कार्डिओलॉजिस्ट असेल, अशा प्रकारचे सर्व लोक पाहिजेत. आणि न्यूरोलॉजिस्ट असेल, अशा प्रकारचे सर्व लोक पाहिजेत असं माझं मत आहे. कारण हा आजार हा जीवघेणा आजार ठरू शकायच्या अगोदरच आपण नीट पावलं उचललेली बरी. अगदी. डॉक्टर नरेंद्र काळे या चर्चेतला एक मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो आणि तो आहे स्वच्छतेच्या संदर्भातला. कोरोनाच्या बाबतीत सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता आणि संरक्षण या 2 गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. वारंवार हात धुत राहणे, मास्क वापरणे आणि हात सॅनिटाईज करत राहणे
या गोष्टी सांगितल्या जात असताना सुरक्षित अंतराचा मुद्दा सुद्धा पाळायला लोकांना सांगितला होता. म्युकरमायकोसिसच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारची कुठली एसओपी समाज जीवनात वावरणाऱ्यांना देता येईल का? घरात कसं असावं, घराबाहेर पडल्यावर कसं वागावं? निश्चितच आता त्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याच्याबाबत टास्क फोर्स देखील विचार करत आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन देखील त्याच्याबाबत निर्देश देणार आहे. त्याचबरोबर आम्ही मी स्टेट डेंटल काउन्सिलचाही अध्यक्ष आहे, आम्ही सुद्धा एक एसओपी तयार करतोय. त्याचबरोबर मॅक्झिलोफेशियल सर्जनची जी असोसिएशन आहे त्यांच्याशी माझं आज बोलणं झालं. प्रोस्टोडॉन्टिस्ट म्हणजे जे नंतर काम करावं लागतं सर्जरी नंतर, ते लोक सुद्धा एकत्र येऊन एक एसओपी तयार करतायत आणि त्यामुळे की सामान्य लोकांनाही त्याचा फायदा होईल. 2 वेगवेगळे एसओपी आपल्याला करावं लागणार आहेत. एक सामान्य लोकांनी काळजी घ्यायची आणि जे डॉक्टर्स आहेत म्हणजे अगदी ग्रामीण लेवलवरचे जे डॉक्टर आहेत त्यांना याचं डायग्नोसिस लवकर करता यावं, कारण अर्ली डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे या ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे सुरुवातीला जर मॅक्झिला इन्व्हॉल्व असेल तर ते वाढत ब्रेन पर्यंत जाण्यापेक्षा त्याच वेळेस ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्यामुळे या जनरल प्रॅक्टिशनरला देखील एक एसओपी करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर निदान होऊन तो स्पेशालिटी डॉक्टरकडे त्याला लवकरात लवकर आपल्याला पाठवता यावं. बर, आपल्या लेखी या एसओपीच्या साठी किती दिवस घेईल राज्य सरकार? म्हणून आज 1-2 दिवसात यायला पाहिजे. 1 ते 2 दिवसामध्ये अशा प्रकारची एसओपी आली पाहिजे. अर्थात म्युकरमायकोसिसच्या प्रतिबंधाच्या साठी काय प्रकारचं वर्तन असावं, कोणती खबरदारी घ्यावी आणि समाज जीवनामध्ये कोणती पथ्य पाळावीत या संदर्भातली राज्य सरकारची सूचना आपल्या सगळ्यांना पुढच्या 2 दिवसात मिळेल असं डॉक्टर नरेंद्र काळे म्हणतात. वेळेच्या मर्यादेपोटी या भागाची छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. आपण पटकन लक्षवेधीमध्ये काही काळासाठी थांबतोय. एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय.